विदेही राजा जनक आपल्या सीतामाईसाठी रडत होता. ज्यावेळी जनकाच्या कानावरती शब्द गेले, सीतामाई नांदायला निघाली, सीतामाई नांदायला निघाली. अरे फक्त माणसांवरती त्याचा परिणाम झाला नाही, दगडा विटांवरती त्याचा परिणाम झाला, तबेल्यातील घोड्यांवरती त्याचा परिणाम झाला. तबेल्यातील घोडे नकारार्थी मान हलवत होते आणि सांगत होते, मत जाओ मैया, मत जाओ, हमको छोड़ के मत जाओ मैया, हमको छोड़ के मत जाओ, असं म्हणत होत्या. आणि मग सीतामाई नांदायला गेली. सीतामाई नांदायला जात असताना जनक राजा एकच फक्त म्हणतो, सीते तू मिथिला नगरीचं तू कल्याण केले, आता अयोध्या नगरीचं तू कल्याण करणार आहे. तू दोन्ही घरी दिवा लावणार आहे. तू दिल्या घरी सुखी राहा, दिल्या घरी तू सुखी राहा, असं म्हणणारा कोण असतो? तर तो आपला बाप असतो. तो आपला बाप असतो. दिवाळीचा मुराई कोण असतो? आपला बाप असतो. आपल्या हातामध्ये बॅग घेणारा कोण असतो? तो आपला बाप असतो. आणि बाप गेल्यानंतर बाप करी जोडी, लेकरांची ओढी, आपली कुरवंडी वाळवणी. तसं या कुटुंबातील बाप निघून गेलाय. जरी बाप निघून गेला असला तरी याच बापाचा शुभ आशीर्वाद या कुटुंबावरती आहे. त्यामुळे या घरामध्ये सुख, समाधान, शांती कधीच कमी पडणार नाही. तुम्ही फक्त आता आईकडे लक्ष द्यायचं. पांडुरंग परमात्मा नाही, पण रुक्मिणी मात्र आपल्या घरामध्ये आहे. आईची सेवा करा. आणि सगळ्या आलेल्या सगळ्यांना एकच विनंती आहे, आई वडील कसेही असू द्या, थोडे आपल्यावरती रागवतात, चिडतात, त्यांचा राग सहन करायला शिका. आई वडील तुझे माता पिता, मारू नको तू त्यांना लाटा. आई वडील जगतील शेळ खाता खाता, ठेव तुझ्या जागेवरती माथा, वाच तुकोबाचा गाथा. मग तुझ्यावरती चांगले संस्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कृतयुगामध्ये परशुराम, कृतयुगामध्ये परशुराम, सत्ययुगामध्ये दाशरथी पुत्र प्रभू रामचंद्र, द्वापार युगामध्ये बलराम, भगवान श्रीकृष्णाचे भाऊ बलराम, आणि या कलियुगामध्ये तुकाराम. तुकाराम.